सगळ्यात आधी जेव्हा मी तिला नेहा असं बोलीन तेव्हा ती चमकून माझ्याकडे बघेल, मला टाळून पुढे जायचा प्रयत्न करेल. मी लगेच तिची वाट अडवेन, तिला म्हणेल नेहा प्लीज, नेहा मला थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी. नेहा मला म्हणेल की येस सर, प्लीज माझी वाट सोडा, शेफाली माझी वाट बघते. अगं नेहा पण मी पण तर तुझी नाही यश, नाही असं डिरेक्टली नाही बोलू शकत, किती वाईट दिसेल ते. कम ऑन यश, यू कॅन डू इट, जस्ट फोकस, ब्रीथ इन, फोकस, बी कॉन्फिडेंट. हे बघ नेहा, मला प्लीज तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. यश सर, मला तुमच्याशी या विषयावर काही बोलायचं नाहीये. नाही नेहा, हे बघ, तू काही बोलावं अशी माझी अपेक्षाही नाही. तू फक्त थोडंसं ऐकून घे, बस 2 मिनिटं दे मला, आणि जे काय बोलायचंय ते पटकन बोला. यश सर, या नेहा, हे बघ नेहा, यश, दिस इज युअर चान्स, ओके, दिस इज युअर चान्स, डोंट मिस आउट ऑन दिस. नेहा, मला मान्य आहे की मी जे वागलो ते बरोबर नाही वागलो, मी चुकीचं वागलो, मी तुझ्यापासून लपवायला नको होतं, पण मी असं का वागलो ती कारणही तुला माहिती आहेत. नेहा इकडनं लगेच जायचा प्रयत्न करेल, मी तिचा लगेच हात धरीन, म्हणेन नेहा हे बघ, राग जितका मोठा असतो काय चाललंय तुझं हे? कॅच प्रॅक्टिस. हे असं? हो, टाइमपास. काय झालं काकू? मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय सांगायचं? आपल्या पाठीमध्ये गंमत होणार आहे. गंमत? कसली गंमत? मी जे काही सांगतेय ना ते नीट लक्ष देऊ नये, कारण त्यातच तुझा फायदा आहे. काकू जरा पटकन सांगशील प्लीज, मला ना माझं एक महत्वाचं काम कंप्लीट करायचंय. तुझं जे काही महत्वाचं काम आहे ना त्यापेक्षा मी जे काही सांगते ना ते अधिक महत्वाचं. अच्छा, असं काय? सांग ना पटकन. आपल्या पाठीमध्ये ना खूप मोठा तमाशा होणार आहे. तमाशा? कसला तमाशा आणि कोण करणार आहे तमाशा? मी. मीच ना तमाशा करणार. मी दारूबिन तिकडे पार्टीमध्ये येणार आणि त्या पार्टीत आलेल्या सगळ्या लोकांना काय वाटेल त्याचं बडबडणार आणि तमाशा करणार. बरोबर ना? हेच सांगायला आली होतीस ना माझी कंप्लेंट करायला त्याच्याकडे. बोल ना, बोल ना काका. खरं काय ते सांगायचं. काका, एक थोत्रीत. काय करतोयस तू? तू तुला ओळखत नाहीस व्यवस्थित म्हणून बोलतोय हे सगळं. मी व्यवस्थित ओळखतो तिला. पार्टीची आयडिया किती छान आहे हे सांगत होते मी यशला. मूर्ख आहे असं वाटलं तुला? मी तू मूर्ख आहे का? निघा. कंप्लेंट करायला दे माझी इकडे. काका, आय एम सॉरी, पण तू काकूशी असं वागतोस ना, मला अजिबात नाही आवडत. ही घरातली जी सगळी बाकीची आहेत ना ते सगळ्यांबरोबर असंच वागायला पाहिजे, हीच भाषा कळते त्यांना. ते सगळं मला माहित नाही काका, पण ती आत्ता काहीतरी वेगळं सांगायला आली होती आणि तुझ्या या अशा वागण्यामुळे ती सांगू शकली नाही. अरे तुझी ती. एक मिनिट. ही म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कॉम्प्रोमाइज आहे म्हणून ती आहे माझ्या आयुष्यामध्ये. ते विषय वेगळा होता ते. अरे खूप जण बोलतायत तुझ्याबद्दल, खूप छान काम करतोस तू आणि चर्चा होती सगळी. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ. थँक्यू. पण काका, मला तरी असं वाटतं तू प्लीज एकदा तरी काकूला समजून घे. बस, मी कौतुक करायला आलो होतो तुझं. व्हेरी गुड. कौतुक केलं. बाय. गुड बाय. सॉरी नेहा, सॉरी, व्हेरी सॉरी तुला थांबवायला लागलं. पण नेहा प्लीज पडू नकोस. नेहा 2 मिनिटं माझं ऐकून घे. ओके, 2च मिनिटं. एक. ओके नेहा, मला जे बोलायचं 2 मिनिटं फक्त ऐकून घे.
हॅलो समीर, मी तू झोप यार. तू तू झोपला होतास? नाही मी जागाच आहे. मग जागा आहे तर बोल ना माझ्याशी. नाही बोलू शकत. का प्रॉब्लेम काय? हा प्रॉब्लेम काय? अरे तू आधीच एक काम सांगितलं होतं ना, त्याच्यावरती मी विचार करतोय. म्हणून तर मी फोन केलाय समीर. काय विचार केलास? मी सुचलं की सांगतो तुला. ओके बाय. म्हणजे तुला अजून सुचला नाहीये? अरे यार मी थकलोय यार. उठ समीर, हा उठ आणि बोल माझ्याशी. हे बघ, माझं नेहा तुझ्यावरती प्रेम आहे. तू गैरसमज केलास. इथून पुढे असं काही एक मिनिट, ही सगळी माझी वाक्य आहेत, ती मी बोलेन उद्या. तू तू काय सुचलंय ते सांग. अरे यार मी थकलोय यार यश. मी पण इकडे फ्रस्ट्रेट झालोय यार. नाही मी झोपतोय. समीर हे बघ, समीर मला तुला काहीतरी सांगायचं, महत्वाचं बोलायचंय. समीर, कोण नाही. समीर मी इथे फ्रस्ट्रेट झालो असताना तू झोपू कसं शकतो? झोपली महेश? समीर फोन का उचलत नाहीये? ओ शिट, मी पण ना नेमका नेहालाच फोन लागायचा होता. ओ गॉड, तेवढ्या रात्री फोन केला म्हणून ही पुन्हा चिडचिड करणार.